नमस्कार, स्वागत आहे आपलं VVP न्यूजमध्ये। आज आपल्यासोबत बोलण्यासाठी मोहिते पाटील समर्थक प्रकाश चोपडे हे स्वतः आहेत। प्रकाशजी, आपलं स्वागत आहे VVP न्यूजमध्ये। नमस्कार। माढा लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे। वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। कोण म्हणतंय तुतारी येणार आहे, तर कोण म्हणतंय कमळ निवडून येईल। तर एक मोहिते पाटील समर्थक म्हणून आपण जरी तुतारी म्हणत असला तरी कमळावर आणि तुतारीवरही अनेक शर्यती लागलेल्या आहेत। तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? नमस्कार। मी सर्वप्रथम एवढं सांगेन की मोहिते पाटील समर्थक म्हणून नव्हे तर माढा लोकसभा मतदारसंघाचा जर आपण संबंध अभ्यास केला तर आतापर्यंत ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये मोहिते पाटलांनी जे ठरवतील तेच खासदार झाल्याचा इतिहास आपण पाहिला आहे। खरं तर गेल्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील खासदार व्हावे आणि ही म्हणजे आपला माणूस आपला खासदार ही हेडलाईन केली आणि हा प्रचार आम्ही गेल्या 1-2 वर्षापासून करत होतो। खरं तर 2019 पासून 2024 पर्यंत आम्ही अगदी तनमनाने भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो। भारतीय जनता पार्टीकडून धैर्यशील भैयांना उमेदवारी मिळेल अशी आशाही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला होती। परंतु आता ज्या शर्यती लावल्या जात आहेत त्याला मी एकच सांगेन की मोहिते पाटील ला उमेदवारी नाकारल्यानंतर एक भारतीय जनता पार्टीसाठी पोषक असणारं वातावरण चेंज झालं आणि लोक म्हणजे एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या। तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीसाठी माढा आणि सोलापूर हे दोन्हीही मतदारसंघ शेप होते। परंतु जेव्हा मोहिते पाटलाची उमेदवारी नाकारली तेव्हा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदारांचा म्हणजे काय चित्र झालं हे आपण स्वतःही म्हणजे पाहिलेलं आहे। तर मी या निमित्ताने एवढं सांगेन की निवडणुका येत असतात जात असतात, परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार करायचं ठरवलं होतं। मग आम्ही साधा पोळ्याचा सण असला तरी बैलाच्या सुद्धा खांद्यावरती किंवा त्याच्यावर लिहित होतो की आपला माणूस आपला खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, कारण हे आम्ही आमच्या मनाशी खुणगाठ बांधली होती। परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी नाकारली तेव्हा आमचंही थोडंसं मन खचलं गेलं। परंतु उमेदवारी नाकारली असली तरी भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थानं 2 गोष्टी चांगल्या केल्या की पहिल्याच यादीमध्ये रणजितदादा निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली आणि शरद पवार गटाकडून जे उमेदवार उभा राहणार होते ते आपले महादेवरावजी जानकर साहेब यांना फडणवीस साहेबांनी परभणीमध्ये उमेदवारी दिली। त्याच्यामुळं थोडंसं आम्हाला का तर आम्ही 2019लाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला होता, त्याच्यामुळं तर्कवितर्कांना उधाण येत होतं। परंतु मी तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या काळामध्ये काही झालं तरी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाची उमेदवारी 10वा उमेदवार म्हणून शिवरत्न बंगल्यावरती येऊन जेव्हा घोषित केलं तोच क्षण होता तो धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाचा क्षण होता। त्यामुळे निवडणुका झाल्या, परंतु त्या क्षणी धैर्यशील मोहिते पाटील विजय झाले होते। आता तुम्ही म्हणताल की मोहिते पाटील माढा लोकसभा मतदार आणि म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पक्षामध्ये जातील त्यावेळेला मोहिते पाटलांचा एक त्यांना मानणारा एक विशेष गट आहे या मतदारसंघामध्ये आणि मोहिते पाटलांना आपण मानणारा गट लगेच तिकडे सामील झाल्यानंतर मोहिते पाटील तुतारीवर जरी उभे राहिले तरी ते निवडूनच येणार होते आणि कमळावर उभा राहणार तरी ते निवडूनच येणार होते। एकंदरीत आपल्या बोलण्यातून असं जाणवतं की मोहिते पाटलांची या जिल्ह्यात ताकद भरपूर आहे असं आपण म्हणताय, पण एकीकडे विरोधकांकडून एक वेगळं चित्र निर्माण केलं जातं आहे। शर्यतीच्या माध्यमातून असेल किंवा आकडेमोडीच्या माध्यमातून असेल। परवा फलटणचे अनुप शहा म्हणाले की तुम्ही 11 बुलेट देत असाल तर मी 22 बुलेट बक्षीस तुम्हाला देतो असंही ते म्हणालेत। आणि दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून एक प्रकारे आकडेमोडीतून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच विजयी होतील असा दावा केला जातो। याकडे आपण कसं पाहताय? शेवटी निकाल प्रत्यक्ष 4 तारखेला लागणारच आहे, परंतु मी एक सर्वसामान्य तळागाळामध्ये काम करणारा मी काय पुढारी नाही। निवडणुकीच्या काळामध्ये मी प्रत्येक माणसापर्यंत पोचलो, प्रत्येक घरापर्यंत पोचलो, भैयासाहेबांचा
पॉम्पलेट सांगितलं बाबा 2 नंबरला आपलं चिन्ह आहे, आपल्याला पवारसाहेबांना म्हणजे पवारसाहेबांच्या विचाराला मतदान करायचं आहे. एकंदरीत ज्या दिवशी धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर झाली होती त्या दिवशी या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला 70% मतदार होता आणि एका बाजूला फक्त 30% मतदार राहिला होता. त्याचं कारण काय होतं की एका बाजूला मोहिते पाटलाला मानणारा एक गट आणि भारतीय जनता पार्टीवर शेतकरी प्रचंड नाराज होता. कांदा उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, यामुळे हे वातावरण निर्मिती झाली. आणि मोहिते पाटील समर्थक म्हणून आम्हाला विजयाची खात्री आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जुन्या माणसांची एक म्हण आहे की वाहुटळीत दिवा लावायचा. आलं का लक्षात तुमच्या? तर तो 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा होते तेव्हा आम्ही विजयदादांना एवढ्या मोठ्या मोदीच्या लाटेमध्ये सुद्धा एक स्वाभिमानानं अभिमानानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी विजयदादांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं होतं. आणि आता तरी म्हणजे तसं तर वातावरण नाही ना मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे ज्या दिवशी जोपर्यंत धैर्यशील भैयांना उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत खरी आम्हाला चिंता होती. का तर एका बाजूला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी एवढं काम करून नाकारली होती, दुसऱ्या बाजूला 2019ला आपण पक्ष सोडला होता, त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे उमेदवारी स्पर्धक भरपूर होते. ज्या दिवशी धैर्यशील मोहिते पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळाली त्याच दिवशी धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचंड मताने विजय झाला. आत्ता आपण म्हणालात की मोहिते पाटलांची या जिल्ह्यात भरपूर प्रमाणात ताकद आहे. मोहिते पाटील ज्या पक्षात जातात तिथला उमेदवार निवडून येतो. मग मोहिते पाटलांना ऑदर पक्षात जाण्याची गरजच काय? ते स्वतःही अपक्ष उभा राहू शकतात. अपक्ष म्हणजे मोहिते पाटलाची जरी ताकद असली तरी पक्षाला पण मानणारी काही लोक असतात. आता पवारसाहेबांचा पक्ष फोडल्यानंतर पवारसाहेबांच्या बाजूने एक सहानुभूती होती, उद्धव साहेबांच्या बाबतीत एक सहानुभूती होती आणि मोहिते पाटलाचा एक विशेष गट. या तिन्हींची जेव्हा बेरेज होईल त्या म्हणजे त्याच्यानंतर आम्ही म्हणजे विजय होतोय हे 100%. अपक्ष निवडणूक लढवायची म्हटलं ना, अपक्ष म्हणजे त्यापेक्षा म्हणजे पक्षाला जास्त महत्त्व असतं. त्याच्यामुळे मोहिते पाटलांनी 2019ला आम्ही पक्ष सोडल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार इथं निवडून येत नाही हे पण दाखवून दिलं. आणि आता 2024ला म्हणजे हा संबंध लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सदाभाऊ खोत असतील, महादेव जानकर साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, म्हणजे भारतीय जनता पार्टीने जे प्रयोग करायला हवे होते ते सबंध केले. आणि 24 तारखेला निकालानंतर तुमच्या लक्षात येईल की मोहिते पाटलांची पकड या मतदारसंघावरती किती आहे. मराठा आरक्षणाचं मध्यंतरी मोठ्या प्रमाणात एक प्रकारे वादळ चालू होतं आणि जरांगे पाटलांनी ही निवडणुकीच्या संदर्भात वेळोवेळी मराठा समाजातील तरुणांना असेल, कार्यकर्त्यांना असेल किंवा संबंध मराठा समाजाला वेळोवेळी ते सूचना करत होते. तर आपल्याला या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रभाव कुठे दिसला का? हो, मराठा आरक्षणाचा प्रभाव 100% दिसला. कारण मी काय एवढा मोठा नेता नाही, पण एक माझ्या मनामध्ये एक साधा प्रश्न उभा राहिला की मराठा आरक्षणाचा जर प्रभाव दिसला नसता तर भाजपच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे लोकसभेच्या दरम्यान अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सभा घेत होत्या आणि त्यांच्याच सभेला जर उदयन महाराजांना जावं लागत असेल तर 100% म्हणजे ओळखून घ्यायचं की बाबा उदयनराजेंना जर पंकजा मुंडेंनी सभेला बोलवलं तर मराठा आरक्षणाचा प्रभाव 100% दिसला. पंकजा मुंडेंनी उदयनराजेंना आपला मोठा भाऊ मानलेला आहे आणि गोपीनाथ मुंडे असल्यापासून उदयनराजे आणि मुंडे घराण्याचे संबंध अतिशय चांगले होते हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आणि पंकजाताईंनी तर उदयनराजेंना मोठा भाऊ मानलेला आहे आणि उदयनराजेसुद्धा वेळोवेळी पंकजाताईंना कुठल्याही अडचणी उद्या त्यांच्या मदतीला धावून जातात. आणि ते आत्ताच्याच नाही, गेल्याही वेळेच्या विधानसभेला ज्यावेळेस पंकजाताई धनुभाऊंच्या विरोधात लढल्या होत्या त्यावेळेस पंकजाताई पडल्या होत्या विधानसभेला, त्यावेळेस स्वतः उदयनराजेंनी पंकजांचा प्रचार केलेला होता. म्हणजे हा आत्ताचाच विषय नाही, गेल्याही वेळेस विधानसभेला उदयनराजेंनी पंकजाताईंचा प्रचार केलेला होता. तर या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा अजून कोणता प्रभाव तिथं आपल्याला जाणवतो का? म्हणजे यावेळेस उदयनराजेंना विशेष करून बोलवण्यात आलं, महाराजांचं तिथं भाषण झालं आणि त्या भाषणाच्या वेळी तुम्ही ते पूर्ण भाषण ऐका, त्यावेळेस तुमच्या संबंध लक्षात येईल की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा सुद्धा म्हणजे भाजपच्या विरोधात एक जनसामान्यांचा म्हणजे विचारधारा होती की भारतीय जनता पार्टीकडून आपल्या आरक्षणाला विरोध करण्यात आला आहे अशी एक पूर्ण महाराष्ट्रात आणि निकालानंतर तुमच्या लक्षात येईल. मराठा समाज म्हणजे आज पंकजा मुंडेंचा प्रभाव म्हणजे त्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत, त्यांनी महाराष्ट्रामध्ये सभा घेणं अपेक्षित आहे, बरोबर आहे का? तर तिथं त्यांच्या सभेला सुद्धा उदयनराजे गेले आणि तिथं थोडंसं भावनिक झाले म्हणजे बाबा
पंकजाताईंना तुम्ही निवडून द्या. ह्याच्यामुळं म्हणजे मी काय एवढा मोठा नेता नाही, पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लोकांच्या, मराठा समाजाच्या तरुणाच्या मनामध्ये आहे आणि तो 100% भाजपला धोकादायक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता आपण धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाचा दावा केलेला आहे, तर अंदाजे किती मतांनी धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघातून निवडून येतील? धैर्यशील, मी तुम्हाला वेळोवेळी सांगतोय की धैर्यशील मोहिते पाटलांना जोपर्यंत माझ्या उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत खरं आम्ही पराजित होतो. ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्रजी पवार गटाची उमेदवारी मिळाली त्याच दिवशी धैर्यशील भाईंचा म्हणजे विजय झाला. खरं तर विजय, आता माझा स्वतःचा अंदाज आहे की बाबा भैयासाहेब 1.5 लाखाच्या मताधिक्याने विजय होतील, परंतु भैयासाहेब 2-3 लाखाच्या मताधिक्याने सुद्धा विजय होण्याची शक्यता आहे. कारण नाकारता येत नाही, कारण भारतीय जनता पार्टीनं गेल्या निवडणुकीच्या अगोदर 1-2-3 दिवसामध्ये ज्या सिस्टीम वापरल्या, लोकांना म्हणजे लक्ष्मी दर्शन घडवलं वगैरे वेगवेगळे प्रकार घडवले, यातून जर काय 5-50-1 लाखभर मताचा तोटा झाला तरी 100% धैर्यशील भैया 1.5 लाखाच्या मताधिक्याने विजय होतील. आणि विशेष म्हणजे माळशिरस तालुक्याच्या नंतरचा लीड हा माढा तालुक्याचा असेल. धन्यवाद. तर हे होते आपल्याबरोबर मोहिते पाटील समर्थक प्रकाश चोपडे यांनी आपल्याला सांगितलं आहे की काही जरी केलं तरी या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा 1 लाख ते 1.5 लाख मतांनी विजय होणार. कॅमेरामॅन केतन ओहळसह मी विजयकुमार पर्वत, मोडणीम.